लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट टाकून घेतलेली याच्यामध्ये. याच्याने चांगली छान स्वाद येतो आणि छान टेस्ट येते याची भाजीची. थोडंसं 2 मिनटं याला हे शिजवून द्यायचं जरासं कांदा आणि थोडंसं पेस्ट थोडीशी मिसळून द्यायची त्या कांद्यामध्ये वगैरे तेलामध्ये चांगली. झालं काय हो, माझ्याकडे कोण व्हिडिओ काढायला नाही, शूट करायला कोण नाही आणि माझा पहिलाच ब्लॉग आहे. आणि माझ्या चॅनलचं नाव आहे गृहिणी. गृहिणी का नाव ठेवले तर मी घरी असते आणि मी हाऊसवाईफ आहे, म्हणून माझ्या चॅनलचं नाव मी गृहिणी ठेवले. ते मी काय करते, कसं जेवण करते, दिवसभर काय करते ते तुम्हाला मी शूट करून पाठवणार आहे, दाखवणार आहे कसं. बघा आता मी याच्यामध्ये टमॅटो टाकते. टमॅटो पण आपण चांगलं भाजून घेऊया. टमॅटो तेलामध्ये चांगला परतून घेऊया. टमॅटो चांगला परतला ना, आता आपण याच्यामध्ये टाकूया हे जे मसाले घेतले ते मसाले टाकूया आपण सगळे. आता पहिला आपण टाकूया हळद पावडर. सेकंड टाकूया आपण आपला घरची मिरची पावडर टाकूया. थोडी जरा जास्त टाकते मी, तुम्हाला जशी पाहिजे तशी तुम्ही टाका, कारण मी तिखट जरा जास्त खातो म्हणून तिखट टाकते मिरची पावडर. हे आता हा जो आहे ना, हा कांदा लसूण मसाला आहे, तो पण मला आवडतो टाकायला. आणि हा जो आहे तो गरम मसाला आहे, मी गरम मसाला थोडासा टाकते याच्यामध्ये. आणि चांगलं तर हे परतून घ्यायचं आपल्याला हे चांगलं मिश्रण. हे बघा आता चांगलं त्याला तरी वगैरे येते, चांगलं मस्त लाल लाल भडक होऊन द्यायचं चांगलं. खायला जरा मजा आली पाहिजे ना, बाकीचं काय नाही. आणि थोडीशी त्यात कोथिंबीर पण टाकायची आहे आणि थोडी वरतून पण टाकायची आहे नंतर. नाही तर मग सगळी याच्यातच टाकून दिली आणि वरतून टाकली नाही, तर वरतून पण टाकणार आहे मी. आता हे झालं ना, आपल्याला ह्याच्या आपण शेंगा आणि बटाटा कापून घेतला आणि चांगला स्वच्छ धुवून वगैरे त्यात टाकून सोडून द्यायचं आपल्याला. आता बटाट्याच्या फोडी जरा मोठ्याच केल्यात मी बटाट्याच्या फोडी, कारण मला मोठेच बटाटे कापून टाकायला आवडतात. बारके मला नाही आवडत शक्यतो. आता काही लोकांना बारके आवडतात टाकायला, तर मी बारके शक्यतो नाही टाकत. मला मोठेच बटाटे आवडतात चांगले टाकायला कापून. आता आपण याच्यात टाकूया पाणी. तुम्हाला भाजी जेवढी पाहिजे तेवढं तुम्ही त्याच्यामध्ये पाणी टाकू शकता. आता हे चांगलं शिजून झालं ना, तर थोडंसं शिजून घ्यायचं. पहिलं शिजून आलं ना की मी याच्यामध्ये हे टाकणार आहे शेंगदाण्याचा कूट आणि खोबऱ्याचा कूट मिक्स भाजून टाकणार आहे. शेंगदाणे आणि खोबरं मिक्स भाजून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये कूट टाकायचं आहे. ओके,